भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। हवामान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह अनेक ठिकाणी आज ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। काही भागात पावसासोबतच गाराही पडल्या। दरम्यान हवामान विभागाने येत्या 24 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे। तर दुसरीकडे येत्या 2 दिवसात राज्याच्या तापमानात काही अंशांनी वाढ होईल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो। 30 मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसंच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। 31 मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो। शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिकं सुरक्षित ठेवावीत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा।